हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात फ्रेंड्स? आय होप सगळे चांगले असाल. उन्हाळ्यात डेली यूजसाठी किंवा लग्न सराईत साडी निवडताना वजनाला हलकी किंवा आरामदायक आणि दिसायला स्टायलिश असणे महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात कोणकोणत्या प्रकारच्या साड्या घालणे योग्य आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पहिल्या नंबरवर आहे चंदेरी साडी. मध्य प्रदेशातील चंदेरी येथील ही साडी तिच्या पारदर्शकतेमुळे आणि वजनाला हलकी असल्यामुळे ओळखली जाते. यामध्ये सिल्क आणि कॉटनच्या धाग्यांचे मिश्रण असते, ज्यामुळे साडीला एक प्रकारची चमक मिळते. दुसऱ्या नंबरवर आहे महेश्वरी साडी. या साड्या सुद्धा मध्य प्रदेशातील असून त्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण काठ आणि पदरासाठी प्रसिद्ध आहे. यावर सहसा भौमितिक डिझाईन असतात. तिसऱ्या नंबरवर आहे खादी कॉटन साडी. हातमागावर विणलेले खादी साडी ही पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक असते. उन्हाळ्यात ही साडी अत्यंत आरामदायी असते आणि शरीराला थंडावा देते. चौथ्या नंबरवर आहे संबलपुरी कॉटन साडी. ओडिसामधील ही साडी इकत विणकाम पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. यावर शंख, चक्र किंवा फुलांची पारंपरिक नक्षी असते, जी विणण्यापूर्वी धाग्यांना रंगवून तयार केली जाते. पाचव्या नंबरवर आहे तांत साडी. पश्चिम बंगालमधील ही साडी अतिशय मऊ आणि पारदर्शक असते. उन्हाळ्याच्या दिवसात रोजच्या वापरासाठी ही साडी अतिशय उत्तम मानली जाते. याचे काठ थोडे जाड आणि उठावदार असतात. सहाव्या नंबरवर आहे कोरा कॉटन साडी. दक्षिण भारतात ही साडी लोकप्रिय आहे. ही साडी थोडी ताठ असते, त्यामुळे ती नेसल्यामुळे ती कडक आणि नीटनेटकी दिसते. प्रोफेशनल लुकसाठी ही साडी उत्तम निवड आहे. सातव्या नंबरवर आहे जामदानी कॉटन साडी. ही साडी तिच्यावरील अत्यंत बारीक विणकामासाठी ओळखली जाते. मलमलच्या कपड्यावर हाताने विणलेली ही नक्षी साडीला एक रॉयल लुक देते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.